नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे कला ही तांदूळ निवडण्याचं काम करत असते. त्याचबरोबर अद्वैत बरोबर ती व्हिडिओ कॉलवरतीही बोलत असते. अद्वैत बरोबर जेव्हा ती व्हिडिओ कॉलवरती बोलत असते तेव्हा एका हाताने तिचं खाली ब्रीफ लिहिणं सुरू असतं. म्हणजे तिला जे ब्रीफ मागितलेलं आहे अद्वैतनं, त्या डिझाईन पाठवलेल्या आहेत, त्यासाठी जे ब्रीफ हवा आहे त्यानुसार अद्वैतसाठी ते ब्रीफही तयार करत असते. कोणत्या दागिन्यांसाठी किती ग्रॅम सोनं वापरलं पाहिजे, नक्की काय काय केलं पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टींचं ब्रीफ हे ती तयार करून देत असते. खरं तर इकडे अद्वैतला वाटत असतं की कला ही काम करत आहे, तांदूळ निवडत बसलेली आहे. परंतु कला मात्र तांदूळ निवडण्याचं नाटक करत असते. एकाच वेळी एका हाताने ती तांदूळ निवडत असते, तोपर्यंत दुसऱ्या हाताने ती ब्रीफ लिहित असते. पण ते सगळं तिथे डायनिंग टेबलच्या तिथे लपून करत असते. ही गोष्ट मात्र अद्वैतला माहितीच नसते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणी ही सरोजला काहीतरी सांगत असते. ती म्हणत असते की बघितलं ना, आज जे मी ऐकलेलं आहे, म्हणजे तेव्हा सरोज म्हणते, हे बघ कसं आहे माहिती आहे का, त्या खरेंवरती तू तुझ्या सुनेवर कधीपासून विश्वास ठेवायला लागलीस ते सांग आधी मला. तेव्हा रोहिणी म्हणते, कसं आहे माहिती आहे का, आज मला जे सांगितलेलं आहे, अद्वैतने म्हणे हट्टच केला. ती काही अद्वैतला जेवण वाढत नव्हती आणि अद्वैतने हट्ट केला की मला तिने जेवायला वाढलं, ब्रेकफास्ट दिला तरच मी खाणार आहे, अदरवाईज मी खाणार नाही. म्हणजे सरोज, तो तुला पण जुमानला नाही ग सरोज वहिनी, असं रोहिणी सरोजला सांगत असते. परंतु सरोज म्हणत असते, हे बघ तुझ्या सुनेने तुला जे काय सांगितलेलं आहे ना ते बाजूला ठेव, कारण मी तिथं स्वतःसमोर होती आणि तिथं काय घडलं आहे ते मला चांगलं माहिती आहे, असं सरोज सांगत असते. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सरोज खूप चिडलेली असते. ती रोहिणीला म्हणते, बाज झालं गं. आणि रोहिणी म्हणते, बघ मला असं वाटतंय त्या दोघांचं असं तर चाललेलं नाही आहे ना, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, असं तर काही घडत नाही आहे ना, असं बोललं जात असतं. तेव्हा सरोज म्हणते, तू नको त्याची काळजी करू, कारण तुझी सून कशी आहे ते मला चांगलंच माहिती आहे. आणि रोहिणीला ती म्हणते, तुझं झालं असेल तर तू जाऊ शकतेस, असं ती रोहिणीला सांगते, कारण तिला काम करायचं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणी तिथून जात असते आणि म्हणत असते, कसं आहे तू आणि तुझा मुलगा एवढ्या हलक्या कणाचे आहात ना, त्याच गोष्टीचा फायदा मला होत असतो आणि मी त्याच गोष्टीचा फायदा करून घेत असते. आता बघ तू विचार करत बसशील काय झालं आणि त्याचा फायदा मलाच होणार आहे, असं जाताना रोहिणी मनातल्या मनात म्हणते. पण सरोज पण इकडे विचार करत बसलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कलाचा तांदूळ निवडणं सुरू असतं. तेव्हा कला म्हणते की तुला काय वाटलं रे, तुझ्या ऑफिसमध्ये कोण काम करणारी मुलगी ती कामचुकार आहे, त्याचा माझ्याशी काय संबंध आहे, कारण अद्वैत जेव्हा म्हणतो की ती डिझाईन करून देणारी मुलगी आहे ना, ती खूपच कामचुकार आहे. त्यावरती कला म्हणत असते की पण त्याचा माझ्याशी काय संबंध आहे. अद्वैत म्हणतो, मग तुझ्या कपाळावर आट्या का पडल्या गं, मी तिला कामचुकार म्हणलो ना, मग तुला काय एवढा त्रास झाला, असं अद्वैत कलालाच म्हणत असतो. तेव्हा कला म्हणते, माझा काय संबंध आहे, मला कशाला त्रास होईल. आणि तेवढ्यात अद्वैतला ती आमलेट कसं करायचं याची रेसिपी सांगत असते. आणि तेवढ्यात पाठीमागून रोहिणी तिथं आलेली असते आणि ती कलाचं बोलणं सगळंच ऐकत असते. ती कला अद्वैतशी बोलत असते, अद्वैतला सांगत असते की कोणत्या गोष्टी काय करायच्या आहेत, नक्की आमलेट कसं करायचं, या बऱ्याच गोष्टींचा उलगडा ती करत असते. आणि त्याचवेळी रोहिणी मात्र मागे उभा राहून हे सगळं ऐकत असते. ऑफिसमध्ये पण अद्वैतकडे एक त्यांचे एम्प्लॉई आलेले असतात, ते अद्वैतशी बोलत असतात आणि कलाचं मात्र इकडून मोठमोठ्याने हे रेसिपी सांगणं चालू असतं. तेव्हा ते म्हणत असतात की अद्वैत त्यांना म्हणत असतो की हसताय काय तुम्ही, हसायची काय गरज आहे. अद्वैतचं मात्र सुरू असतं आणि कला तर मुद्दामूनच त्याला रेसिपी मोठमोठ्याने सांगत असते. या सगळ्यामुळं इकडे अद्वैत खूप इरिटेट होतो आणि तो मोबाईल पालथा करून ठेवतो. पण त्याच्या लक्षातच येत नाही की मोबाईलचा स्पीकरही ऑन आहे. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत हे सगळं तिथं ऑफिसमध्ये ऐकत असतो आणि तिथे असलेले जे कलिग्स आहेत त्यांच्याही कानावरती ह्या गोष्टी पडतात आणि अद्वैत ते हसतात. तेव्हा अद्वैत आपल्याकडे अद्वैत पाहत नाही. ही गोष्ट जेव्हा लक्षात येते तिच्या, तेव्हा कला त्याच गोष्टीचा फायदा करून घ्यायचं ठरवते आणि तोपर्यंत ब्रीफ पूर्ण करते आणि अद्वैत इकडे सानिकाला फोटो पाठवून देते. अद्वैत मात्र खूप चिडलेला असतो आणि इकडे रोहिणी हे सगळं पाहत असते. रोहिणी म्हणते, हिच्यावर तर बारीक लक्ष ठेवलंच पाहिजे, कारण हिने आत्ता सानिकाला काय पाठवलं असेल हा प्रश्न रोहिणीला पडलेला असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणत असते की झालं एकदाचं सानिकाला सेंड झालेलं आहे आणि आता ब्रीफ पण तयार झालेला आहे, त्यामुळं या आगाऊला माझ्याबद्दल काही शंकाही येणार नाही.
असं तिचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला हे सगळं मनापासून करत असते आणि त्याचबरोबर कलाने हे पाठवल्यानंतर मात्र तिथे असलेल्या रोहिणीची वाट लागलेली असते. रोहिणी म्हणत असते की काही झालं तरी मला हिच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. हिने सानिकाला आत्ता काय पाठवलेलं आहे, नक्की हिचं काय चाललेलं आहे, असा विचार रोहिणी करू लागलेली असते. इकडे अद्वैत ऑफिसमध्ये कामात बिझी असतो आणि त्याच्याकडे आलेले जे एम्प्लॉई आहेत त्यांना तो ते काही गोष्टी समजून सांगत असतो. अद्वैत म्हणतो की हे कसं शक्य आहे, ही तर इतक्या वेळ माझ्याशी बोलत होती ना, नक्की काय झालेलं आहे, हा प्रश्न आता अद्वैतला पडलेला असतो. आणि अद्वैत विचार करू लागतो, कारण तो म्हणतो की खरे तर माझ्याशी बोलत होती ना इतक्या वेळ, मग हे कसं शक्य आहे, असं अद्वैत विचार करत असतो. तेवढ्यात सानिका तिथे येते आणि सानिका म्हणते की सर हे ब्रीफ तयार झालेलं आहे. मग सानिका अद्वैतला ब्रीफ देते तेव्हा अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत ते ब्रीफ पाहतो, म्हणतो ही इतक्या वेळ तर माझ्याशी बोलत होती, घरातलं आवरलं, तांदूळ निवडत होती आणि मग हे ब्रीफ कसं पाठवलं, का ही खरे नाही आहेच का, असा विचार अद्वैत करू लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतच्या मनात शंका असते. त्यावेळेस सानिका तिथं आलेली असते. सानिका म्हणते की अद्वैत सर, आज तुमची देवेकर सरांबरोबर जी मीटिंग होती ती थोडीशी चेंज करण्यात येते शेड्यूल. त्यांचं असं म्हणणं आहे की एखाद्या कॅफेमध्ये किंवा आपण रेस्टॉरंटमध्ये ही मीटिंग करू शकतो का. तेव्हा ती म्हणते की त्यांनी लोकेशन पाठवलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊ शकत असाल तर आपण त्यांना कन्फर्म सांगूया. इकडे कला मात्र कामाची तयारी करत असते आणि ती अंजूला सांगते, अंजू संध्याकाळसाठी कणिक मळून ठेव, 4-5 कांदे चिरून ठेव, मी भाजी निवडून ठेवलेली आहे आणि ही बेसिक तयारी करून ठेव, मला थोडंसं बाहेर काम आहे, ते करून आले की मग मी बाकीच्या गोष्टी मॅनेज करेन, असं कला इकडे अंजूला सांगते आणि म्हणते की मी बाहेर जाते. अंजूला कामाची लिस्ट देऊन, म्हणजे काम कोणतं करायचं आहे, कोणती तयारी करायची ते सांगून कला रूममध्ये येते. रूममधून पर्स घेते आणि म्हणते 1 वाजलेला आहे, म्हणजे आता 1 ते 6 जरी मी काम केलं तरी ते सगळं व्यवस्थित होईल आणि इकडे काजलचे पैसेही घरच्यांना मिळतील, असं ती बोलत असते. ती जात असते तेव्हा रजनी तिथं हॉलमध्ये असते. कला तिथे येते आणि रजनीला सांगते की रजनी मॅडम, काजल आजारी आहे, त्यामुळे तिची काही जी बाहेरची कामं आहेत ती करण्यासाठी मी जात आहे. तेवढी कामं करते आणि येते. बाकीची मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे, अंजूला सांगून पण ठेवलेलं आहे. त्यावरती रजनी म्हणते की हो चालेल, मी आहे, नको काळजी करू, संध्याकाळचं तू, मी बघते काय करायचं आहे ते, असं रजनी सांगते. तेव्हा कला म्हणते की चालेल, मी येते जाऊन. आता रजनीजवळ निरोप देऊन कला ही काजलची जी कामं आहे ती करण्यासाठी निघत असते. पण त्याचवेळी सोहम तिथं आलेला असतो आणि सोहम ऐकतो की काजलला बरं नाही आहे, काजल आजारी आहे. ही गोष्ट आता सोहमच्याही कानावर पडलेली असते आणि सोहम म्हणतो काजलला बरं नाही आहे, मग मला गेलं पाहिजे ना तिच्याकडे, असा विचार करून सोहम पण आता तिकडे जाणार असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला आता निघालेली असते. कलाला आता पहिलं कॅफेमध्ये जायचं असतं. तिथं त्यांना विचारायचं असतं, त्यांच्याकडून परवानगी घ्यायची असते की हे करू शकणार आहे का, कारण काजल काम करत होती, काजलच्या जागी कला काम करू शकणार का, आणि जर त्यांनी परवानगी दिली तर चांगली गोष्ट, असं कलाचं म्हणणं असतं. आणि त्यासाठी कला कॅफेमध्ये येते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं नैनाने खूप मोठी खरेदी केलेली असते आणि नैना ते सगळं साहित्य पाहत असते. राहुलला मात्र खूप राग येतो. राहुल म्हणतो हिचे खर्च काही थांबत नाहीत, काहीही करत राहते, प्रत्येक वेळेस हिच्या म्हणण्याप्रमाणे वागलंच पाहिजे, जर हिच्या म्हणण्याप्रमाणे वागलं नाही तर हिला प्रत्येक वेळेस आपला राग येतो, असं तो विचार करत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तो इकडे नैनाकडे येतो आणि नैनाला म्हणतो की नैना, म्हणजे मला एक सांग, कसं आहे माहिती आहे का, आता जे आहे ना ते सगळेजण काय म्हणतात माहिती आहे का, फक्त बाळाची आई प्रेग्नंट नाही तर वी आर प्रेग्नंट, असं बोललं जातं. बघितलंस ना, मग बाळाची काळजी घेतली पाहिजे. तुला माहिती आहे का, तुझ्या डिलिव्हरीच्या वेळेस लेबर रूममध्ये पण मी असणार आहे तुझ्यासोबत, काही झालं तरी त्या सगळ्या गोष्टी मलाही फील करायच्या आहेत, असं तो सांगत असतो. आणि तो एवढंही म्हणतो की कसे आत्ता ट्रेंड सुरू आहे ना तो, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही, आपण हे करू शकतो, असं त्याचं म्हणणं असतं. असं म्हणत त्याने नैनाचा हात हातात घेतलेला असतो आणि तो म्हणत असतो की आपण डॉक्टर पण बदलूया. तेव्हा ती म्हणते की अरे सौरभ चांगला डॉक्टर आहे, मग काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा राहुल म्हणतो की नाही, मम्माने सांगितलं आहे ना आपण वेगळ्या डॉक्टरकडे जाऊया, मग आपण जाऊया ना वेगळ्या डॉक्टरकडे, काय प्रॉब्लेम आहे, असं तो म्हणतो. तेव्हा नैनाच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला आता त्या कॅफेमध्ये आलेली असते. त्या कॅफेच्या मालकाकडे जाते आणि त्यांना बोलू लागते. त्यांना सांगत असते की असं काजल खरे जी आहे ती माझी बहीण आहे आणि ती तुमच्या कॅफेमध्ये काम करते, तिची तब्येत ठीक नाही.
तेव्हा तो कॅफेचा जो ओनर आहे तो ओरडतो आणि म्हणतो, काय चाललं आहे तुमचं? नाही, सकाळपासून प्रत्येकजण येते काजल खरे काजल खरे. एकतर त्या काजलमुळं माझं खूप नुकसान झालेलं आहे आणि जोपर्यंत ते नुकसान माझं पूर्ण होत नाही तेवढेच पेमेंट कट करून तिचं दिलं जाणार आहे. असं जेव्हा कलाला सांगितलं जातं तेव्हा कला म्हणते की ठीक आहे, काही हरकत नाही आहे, म्हणजे जेवढं मिळेल तेवढं घेऊन जायला मी तयार आहे, पण तिच्या जे की मी काम केलं तर चालेल ना, असं ती म्हणत असते. तेव्हा ते म्हणतात की काहीच हरकत नाही आहे, असं पण आज कॅफेमध्ये खूपच रश आहे आणि त्यामुळं तुम्ही ते काम करू शकता. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नैना मात्र जाम घाबरलेली असते आणि इकडे राहुल तिला म्हणत असतो की काही झालं तरी आपण आज जे काही आहे ते बाळ आपलं जे आहे ते आपल्या दोघांचं आहे आणि मला त्या गोष्टी सगळ्या फील करायच्या आहेत. त्यामुळं आपण दोघंजण आपण एकत्र असणार आहोत आणि एकत्रच राहिलं पाहिजे. तर त्यामुळंच आपल्या सगळ्यांना त्या गोष्टीमुळं आपल्याला दोघांनाही आनंद होणार आहे, असं तो सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राहुल आता डॉक्टर बदलण्याचा निर्णय जो आहे राहुलचा तो ठाम असतो. राहुल म्हणतो की तुला चांगली बेस्ट ट्रीटमेंट मिळणं गरजेचं आहे, त्यासाठी मी डॉक्टर बदलण्याचं बोलत आहे, असं म्हणत तो इकडे नैनाला मिठीत घेतो. नैना पण खुश झालेली असते, परंतु नैना हा विचार करत असते की आता डॉक्टर बदलायचा निर्णय जर याने घेतला तर खूप अवघड होणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत इकडे ऑफिसमध्ये असतो. तो विचार करत असतो, ही तर इतक्या वेळ माझ्याशी बोलत होती, मग हिने या डिझाईन्स बनवल्या कशा, कसं पॉसिबल केलं हे डिझाईन बनवणं, हा प्रश्न आता इकडे अद्वैतला पडलेला असतो. अद्वैत विचार करत असतो आणि त्याचवेळी सानिका तिथे येते आणि म्हणते, सर तुम्ही ते दिवेकर यांच्याकडे मीटिंगला जाणार आहात ना, त्यांचा ॲड्रेस आलेला आहे. आणि तो ॲड्रेस सानिका अद्वैतला देते आणि अद्वैत म्हणतो ठीक आहे, त्या कॅफेमध्ये मीच येईल, करेल मी मॅनेज, असं अद्वैत सांगत असतो. आता त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कॅफेमध्ये आता कला ऑर्डर घेत असते. कला पाहत असते कॅफेमध्ये खूपच रश असतो, खूप पळापळ असते आणि कलाच्या लक्षात येतं की आपली काजू या कॅफेमध्ये कशी काम करत असेल बरं, तिलाही त्रास होत असेलच ना, पण तरीही तिने आईबाबांच्या आनंदासाठी या कॅफेमध्ये काम करण्याचं ठरवलेलं आहे. आणि कलाने तर आता युनिफॉर्म वगैरे घातलेला आहे आणि कोणी ह्याला ओळखू येऊ नये म्हणून तिने मास्कही घातलेला असतो आणि कला कॅफेमध्ये तिथं बोलत असते. त्यावेळेस सगळ्या ऑर्डर ती घेत असते, त्याचबरोबर तिथे सगळ्यांशी ती छान बोलत असते, सगळ्यांना ती छान त्यांच्या ऑर्डर देत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सोहम हा काजलकडे आलेला आहे आणि काजलच्या रूममध्ये तो डिरेक्टली जातो आणि तो म्हणतो की अगं काजल, गुंडेश्वर काय झालं नक्की, आजारी आहे. त्यावेळेस तिथे संगीता येते आणि संगीता म्हणते, तुम्ही? तेव्हा सोहम म्हणतो, हो काय झालं? तेव्हा तो म्हणतो की तुमच्या घरातली एक व्यक्ती आमच्या घरात आहे आणि त्या व्यक्तीमुळं मला कळलं की हा गुंडेश्वर जो आहे तो आजारी आहे, म्हणून मी विचार केला की चला मग गुंडेश्वरला भेटून येऊया, म्हणून मी आलेलो आहे, असं तो सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सोहम जेव्हा हे सांगत असतो तेव्हा सोहम म्हणत असतो की मला काळजी वाटली म्हणून मी आलेलो आहे. सोहमचं हे बोलणं ऐकून संगीता म्हणते, चहा सरबत काय करू तुमच्यासाठी? तेव्हा सोहम म्हणतो, चहा चालेल, चहा ठेवा. आणि मग ती आणलेली जी पेशंटसाठीची फळं आहे ती संगीताकडे देतो आणि तो काजलशी बोलायला लागतो. काजलला विचारत असतो तर काजल त्याला म्हणत असते की तू इथं कशाला आलेला आहे, तू इथं यायची काय गरज होती, तुला माहिती आहे ना, मग इथे तू का आलेला आहे, असं काजलचं म्हणणं असतं. तेव्हा सोहम म्हणतो, तुझ्याबद्दल मला काहीतरी वाटतंय आणि कलावहिनींचं बोलणं ऐकल्यावर मला कळलं की तुझी तब्येत ठीक नाही म्हणून मी इथं आलेलो आहे, मी वेगळं काहीच केलेलं नाही. तेव्हा काजल म्हणते की मला हे इमोशनल फुल वगैरे नाही होत आहेत रे, मला ते नाही आवडत आणि मला तो त्रास करून घ्यायचा नाही आहे, तू माझ्यापासून दूर जा. असं बोलल्यानंतर सोहमला पण वाईट वाटतं आणि सोहमही तिथून निघून जातो. संगीता चहा घेऊन आलेली असते. संगीता म्हणते, अगं कुठं गेलं ते सोहमराव? तेव्हा काजल सांगते की अगं तो गेला असेल कुठेतरी, म्हणजे त्याला काहीतरी काम आलं आणि तो गेला निघून, असं ती सांगते आणि विषय संपवून टाकते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे काजल वसकते. तेव्हा संगीता म्हणते, बरं बाई आराम कर, आता ओरडू नकोस तू, म्हणत ती काजलची काळजी घेऊ लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आता त्या मीटिंगसाठी ऑफिसमध्ये आलेला आहे आणि ते ऑफिस म्हणजे कला जिथे काम करण्यासाठी गेलेली आहे त्याच कॅफेमध्ये तिथे तो आलेला असतो, कारण त्याच्या मीटिंगचं लोकेशनही तेच असतं. आता कला तिथे युनिफॉर्म घालून तयार असते आणि कॅफेमधल्या ती ऑर्डर घेत असते.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत मात्र तिथं आलेला असतो आणि अद्वैत हा कलाकडे तिथे बघत असतो, कोण आहे का. अद्वैतची नजर ही तिथे सगळीकडे पडत असते आणि त्याचनंतर अद्वैत तिथे एका टेबलवरती बसतो आणि तिथे तो ऑर्डर देतो आणि ऑर्डर देताना कलाच त्याची ऑर्डर घ्यायला येते आणि कलाला धक्का बसतो, कारण ब्लॅक कॉफी, चिकन ग्रिल्ड सँडविच अशी ऑर्डर त्याने दिलेली असते. आणि जेव्हा त्याच्या लक्षात येतं की कला तिथं आहे आणि कलाचा आवाज तो ऐकतो आणि खरे म्हणतो, तेव्हा कला ठेचकळते आणि मग मात्र अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो, कसं शक्य आहे, ही इथं काय करते, पण ह्या कॅफेमध्ये हिला काय वाटतं आहे. आणि त्यावेळेस कला धावतच तिथून बाहेर पडते. अद्वैत ही किचनच्या बाजूला जात असतो, तेव्हा तिथं असलेला दुसरा वेटर सांगतो की नो सर, आमच्या इथे किचनमध्ये एंट्री नॉट अलाउड आहे, असं तो सांगत असतो. तेव्हा अद्वैत आता किचनमध्ये न जाता तो म्हणतो की मला घरी जाऊन एकदा चेक केलंच पाहिजे, नक्की ही खरे कुठं आहे ते, असं तो म्हणत असतो. तेव्हा मात्र इकडे अद्वैत धावत घरी येतो आणि पाहतो तर काय, कला ऑलरेडी तिथं आलेली असते. तो कलाला फोन लावत असतो आणि कलाचा फोन रूममध्येच वाजतो. कला वॉशरूममधून बाहेर येते आणि अद्वैतच्या समोर उभी राहते. अद्वैत ती म्हणते की काय रे, घरातल्या घरात पण तू फोन लावायला लागला आजकाल, नाही मला कळना म्हणून विचारलं. तेव्हा कला म्हणते, म्हणजे नक्की काय चाललं आहे तुझं. अद्वैतला तर प्रश्न पडलेला असतो की कसं शक्य आहे, काही वेळापूर्वी आपण हिला कॅफेमध्ये पाहिलेलं आहे आणि ही आत्ता इथे कशी पोचलेली आहे. आणि कला मात्र गालातल्या गालात हसत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.